वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हगवणे पिता पुत्राला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजीनगर कोर्टात आणलं जातंय। दोघांना आज पहाटेच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेटमधून अटक करण्यात आली होती। तर थोड्याच वेळात राजेंद्र आणि सुशील हगवणेला कोर्टासमोर हजर केला जाणार आहे। थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हे दोन्ही आरोपी सादर होतील। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, किती वेळामध्ये राजेंद्र आणि सुशीलला बाहेर काढलं जाणार आहे आणि कोर्टासमोर सादर केलं जाणार आहे आणि सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? खरं तर आता या ठिकाणी काही वेळातच जे दोन आरोपी सकाळी ताब्यात घेतले होते बापलेकडनं, त्यांना आता कोर्टात हजर करतील। खरं तर लॉकअप मध्ये त्यांना बाहेर काढलेलं आहे। बाहेर पोलिसांकडे ते लॉकअप मध्ये होते। आता काही क्षणातच शिवाजीनगर न्यायालयात हजर करतील। पोलिसांच्या माहितीनुसार कदाचित त्यांना 14 दिवसांची पीसी मागितली जाईल, कारण अनेक गोष्टी आहेत त्या क्लिअर करायच्या आहेत त्यांना। एवढे दिवस ते कुठे होते, नक्की त्यांनी कुठं मारलं, तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। त्यासाठी पोलिसांना तपासासाठी त्यांना काही दिवसांची न्यायालयीन पोलीस कोठडीची गरज असणार आहे। त्यामुळे कदाचित 14 दिवसांची पोलिसांकडून कोठडी मागण्याची न्यायालयासमोर अपील केलं जाईल। मात्र आता ह्याच्यावर न्यायालय ठरवतील की त्यांना नेमकं किती दिवसांची पोलीस कोठडी द्यायची। मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर नेमक्या आता दोन्ही वकिलांच्या पद्धतीने कुठल्या बाजू मांडल्या जाते हे महत्वाचं असणार आहे। पण मात्र प्राथमिक माहितीनुसार आता तरी पुढील तपासासाठी पोलिसांना काही दिवसांची पोलीस कोठडी ही अत्यंत गरजेची असते। त्याच्यामध्ये बरेचसे पुरावे असतील किंवा घटनाक्रम असतो तो माहिती करून घेण्याचा असतो। त्यासाठी आता पोलीस जे आहेत ते आता न्यायालयाच्या दिशेने आरोपींना घेऊन निघालेले आहेत आणि पाहावं लागेल की आता न्यायालय त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाते। नक्कीच निलेश, त्यामुळे आपण बघतो आहोत की थोड्याच वेळात या दोन्ही आरोपींना शिवाजीनगरच्या कोर्टात आणलं जाणार आहे। आरोपी हगवणे पिता पुत्राला थोड्याच वेळात पोलीस लॉकअपमधून बाहेर काढतील। सध्याचं हे दृश्य आपण बघतो आहोत।